गुड मॉर्निंग मंडळी, मी ऋतिक. स्वागत करतो तुमचं माझ्या डायकास्ट सिरीज पार्ट 3मध्ये. त्याच्या आधी मी तुम्हाला थोडी माहिती देऊ इच्छितो की डायकास्ट म्हणजे काय. डायकास्ट म्हणजे ज्या ओरिजिनल कार्स आहेत किंवा रोडवर ज्या चालत आहेत त्या गाड्यांचे मिनिएचर मॉडेल्स जे वेगवेगळ्या स्केलमध्ये असू शकतात, जसं की 1:64, 1:32. जे मी थोडेफार काही कलेक्ट केलेले आहेत त्याबद्दल आपण ही माहिती जाणून घेणार आहोत. मी सुरुवातीच्या 2 पार्ट्समध्ये तर तुम्हाला प्रीमियर पद्मिनी आणि हमर H2ची माहिती दिली, आणि त्यावेळी मी डायकास्ट सिरीजबद्दल काही जास्त एक्सप्लोअर केलं नाही किंवा जास्त काही सांगितलं नाही तुम्हाला. ते आज सांगितलं आहे की आपल्या डायकास्ट सिरीजमध्ये काय काय असणार आहे आज. तर जास्त वेळ न घेता आपण वळूया आज माझ्या तिसऱ्या गाडीकडे, जी की माझ्यासाठी खूप खास आहे, एका स्पेशल पर्सनकडून, आणि साऊथ कोरियावरून ती मला भेटलेली आहे, ज्याबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे. ती मला गिफ्टेड गाडी आहे, मी परचेस नाही केलेली. तर आज आपण त्या गाडीबद्दल माहिती जाणून घेऊयात. आज आपल्या सिरीजमधली तिसरी गाडी आहे ऑडी RS7 स्पोर्टबॅक, जी 1:35 स्केलमध्ये आहे, आणि ही मला साऊथ कोरियावरून गिफ्ट भेटली होती. तुम्ही बघू शकता याच्यावरचं बॅजिंग वगैरे जे पूर्ण कोरियन लँग्वेजमध्ये आहे. प्राईस पण त्याची कोरियन वॉनमध्येच दिलेली आहे. एकदम पूर्ण असं व्यवस्थित बॉक्सिंग केलेलं आहे. त्याचं पूर्ण माहिती कोरियन लँग्वेजमध्ये दिलेली आहे, थोडंफार आहे इंग्लिशमध्ये. चला तुम्हाला ही गाडी मी बाहेरून ओपन करून दाखवतो. छान असं पॅकिंग केलेलं आहे यांनी. खाली पण पूर्ण स्क्रू टाईप दिलेलं आहे, की आता मी तुम्हाला ओपन करून दाखवणार आहे. तर ही आपण गाडी ओपन केलेली आहे. बघू शकता ब्लॅक कलरमध्ये खूप छान अशी दिसते. वजन पण चांगलं आहे हिचं. डिटेलिंग खूप मस्त आहे तिच्या. पुढे ऑडीचा लोगो, नंबर प्लेटच्या जागी RS7चं बॅजिंग, साईड प्रोफाईल हे बघू शकता. त्यानंतर बॅकला पण एकदम छान डिटेलिंग आहे. ऑडीचा सिम्बॉल, RS7चं बॅजिंग, ब्रेक टेल लाईट एकदम व्यवस्थित अशा डिटेलमध्ये दिलेल्या. रबर टायर्स, फ्रंट डोअर ओपनेबल आहे तिचेसुद्धा. फ्रंट डोअर ओपन केल्यावर गाडीचा लुक काहीसा असा दिसतो. एकदम शायनी ब्लॅकमध्ये असल्यामुळे गाडी एकदम उठून दिसते, आणि डिटेलिंग पण छान केलेली आहे आतूनची. बघू शकता तुम्ही. कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला ऑडी RS7 कशी वाटली. हिला पण पुलबॅक फंक्शन आहे. आता थोडं आपण जाणून घेऊयात ऑडी RS7 स्पोर्टबॅक जे ओरिजिनल येते तिच्याबद्दल. ऑडी RS7 एक हायली परफॉर्मन्स व्हेकल आहे, ज्यात 4 लिटरचं V8 टर्बो इंजिन दिलं जातं, आणि 630 PS पॉवर जनरेट करतं. 850 Nm टॉर्क आणि 280 किलोमीटरचं टॉप स्पीड आहे तिचं. 100 किलोमीटर अचीव करायला तिला 3.4 सेकंद लागतात फक्त. तर ही अशी ऑडी RS7 तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.